नंतर मग आम्ही काम केल्यानंतर इडे येऊ म्हणे आम्ही त्यांचे जे आता खाली जे कर्मचारी आहे राजू म्हणा जे म्हणा आम्ही भरपूर केलं त्याला फोन पाठवला त्यांना वापस या गलीचे व्हॉट्सअप सगळं पाठवलं आम्ही त्यांना कागदपत्र पाठवलं सगळं टोटल त्यांना ते व्हॉट्सअप बी पाठवलं आम्ही टोटल. म्हणजे ज्या स्थानिक सुविधा आहे ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या प्राथमिक सुविधा नगरपंचायतने या इंदिरानगरमध्ये उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. परंतु आजपर्यंत गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये नगरपंचायत किंवा इथं आलेले जे नगरसेवक निवडून येतात त्या एकही नगरने या ठिकाणी या झोपडपट्टीमध्ये किंवा इंदिरा घरकुल जी योजना इथे या ठिकाणी राबवणार त्यांच्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. ठिकाणी नक्कीच येणाऱ्या 8 ते 15 दिवसात किंवा सोमवार उद्या आहे तर सोमवारी शिष्टमंडळ जाऊन संबंधित सीओशी चर्चा करेल आणि या ठिकाणी पहिला जो गटारीचा आहे तो गटारीचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आणि दुसरा प्रश्न आहे रस्त्यांचा, तिसरा प्रश्न आहे पाण्याचा, तो प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल. या ठिकाणी असं आम्ही आश्वासन नाही देत, आम्ही सगळं प्रॅक्टिकल काम या ठिकाणी करू. या ठिकाणी मी या ठिकाणी जाहीर करतो. वार्डात आलो होतो हा इकडे इकडे पाठीमागे बाबा सर फोटो घ्या. हो हो सगळं पाणी गळून जातं टाकी रात्रभर पाणी पाईपचं काही करून घ्यायचं सगळं पाणी गळून जातं राहत नाही पाणी सगळं पाणी राहत नाही सगळं हेच नाही ना पॅकच नवीन टाकवणार म्हणजे सगळं पाणी तरी मारली तर बाकीच्या चालू करून द्यायची एकदम सोपं काम आहे. गळून जातं सगळं पाणी त्याला कट मारूनला खिट्टी मारली तरी बाकी पुरा घ्या तिकडे काय इथं बनवली ते पिण्याच्या पाण्याच्या बाजूला काय आहे? म्हणजे किती अरे पिण्याच्या पाण्याच्या बाजूला बाथरूम बनावं लागतं काय हे? मग तिथे घाण बघा किती घाणीचं साम्राज्य. या ठिकाणी आम आदमी पार्टीचा आम्ही एक मोहीम तयार करून इथे फक्त स्वच्छता आम्हाला जी कंप्लेंट आली अतिशय एकदम निर्दयपणे या ठिकाणी आहे. या ठिकाणी माणसं राहतात डुकरं नाही राहते. कारण या ठिकाणी आपल्याला बघितलं आपण आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उत्तम निर्भवणे साहेब, अमोल लांडगे साहेब आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परंतु या ठिकाणी आपण बघतोय खूप निर्दयपणे घाण केलेले आहे. आज आपण सर्वजण या एरियामध्ये जे काही कंप्लेंटी आलेल्या आहेत त्या कंप्लेंटीनुसार अतिशय एकदम घाण अवस्थेत हे आपले माणसं राहत आहे. त्याच्यावर नगरपंचायतनी काहीतरी मुख्य प्रकारे निदर्शन आणून त्यांनी काही कारवाई करून ह्या जी स्वच्छता आहे त्याच्यावर निर्णय घ्यावे. स्वच्छतेने सर्वच मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या टायमावर आदिवासी SC STच्या नावाचा वापर करून ह्या कलेक्टर लँड मध्ये जर तुम्ही अतिक्रमण स्वतःचं मतदान वाढवून जेणेकरून पक्ष जिवंत राहील हे धोरण पुढे ठेवून आणि ह्या धोरणाचा गैरफायदा घेऊन आमच्या लोकांचं एक साईडला तुम्ही घरकुल मंजूर करता
आणि जागा ही गव्हर्नमेंटची असते आणि ते सदस्य गव्हर्नमेंटचे पैसे सुद्धा त्या जागेचे पैसे घेतात आणि घरकुलावाल्याच्या माणसाकडून पण पैसे घेतात आणि त्यांना जागा काहीतरी मोजून आणि नंतर पुन्हा अधिकृत ते घर नाव करण्यापेक्षा त्या लोकांना दोन्ही टप्प्यावरती खेळत राहतात, जेणेकरून एक साईडला मताचं राजकारण आणि दुसऱ्या साईडला नंतर अतिक्रमण आहे. आंबेडकरांनी सर्वांना